गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा शेवटचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड उपविभागातील बंगाडी या अतिदुर्गम भागात गडचिरोली पोलीस दलाने गुरुवारी 24 तासात पोलीस मदत केंद्र उभारून सुरक्षा पोकळी भरून काढली। यामुळे छत्तीसगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग देखील मोकळा झालाय। बंगाडी हे 11वे नवीन पोलीस मदत केंद्र ठरले आहे। लाहेरी उप पोलीस स्टेशन पासून 8 किलोमीटर आणि छत्तीसगड सीमेपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेले बंगाडी हे गाव भौगोलिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आहे। या भागात सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती नसल्याचा फायदा घेऊन नक्षलवादी आपल्या कारवाया करत असत। मात्र आता या केंद्रामुळे शेवटची घटका मोजत असलेल्या नक्षलवाद्यांची चारही बाजूने कोंडी झाली असून गडचिरोली दक्षिण भाग सुरक्षा दलाच्या नियंत्रणाखाली येणार आहे। सुरक्षेसाठी येथे 3 अधिकारी, 55 अंमलदार यांच्यासह SRPF आणि CRPF तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, CRPFचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा आणि पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आयोजित जनजागरण मेळाव्यात स्थानिक महिला नागरिकांना साड्या, पुरुष नागरिकांना धोतर, ब्लँकेट, घरगुती भांडे आणि युवकांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले। प्रतिनिधी रविकुमार येमुरला, सिरोंचा, गडचिरोली। आवाज बहुजनांचा।